एकला चलो रे. मी हे पुस्तक कालपासून ऐकते, मन सुन्न होते. आपलं आरोग्य किती मौल्यवान आहे. आपण लहानपणापासून जीवन कसे जगतो, कधी विचार केला आहे का? आपण आपल्याला जीवनात जगताना विचारच येत नाही की आपण आयुष्य म्हणतो त्याच्यामध्ये आपला देह सर्वात उच्च स्थानावर असतो. आपण पैसा मिळवण्यासाठी फक्त धडपडतो, पण खरोखरच शरीराला मजबूत करणे आपले प्रथम कर्तव्य आहे. याचा एक विचारही आपण कधीच करत नाही. आपण या शरीरावर प्रेम करायला हवं. आपले विचार, इच्छा, स्वप्न यावर प्रेम करायला हवं. आपलं हृदय, रक्त, आतडी, किडन्या, मूत्राशय, मेंदू, डोळे, त्वचा, हाडे, पाय इत्यादी किती अवयव आहेत. यामुळे आपण खरोखरच महान आहोत. हातपाय नसतील, आपल्या संवेदना नसतील, मेंदू क्रिया करत नसेल तर? म्हणून स्वतःला जपा. नोकरी नसणे, कमी गोष्टी मिळविणे हे अपयश नाहीच मुळी. कोणालाही असं वाटू नये की ही गोष्ट नाही म्हणजे माझे काही नाही. तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्ही स्वतः सर्व करू शकता, हेच यश आहे. स्वतःवर प्रेम करा. कोणाला नुकसान झाले, कर्ज झाले, लग्न मोडले, लग्न होत नाही, बाळ नाही, नोकरी नाही, समाजात मान नाही, या सर्व गोष्टी कवडीमोल आहेत. तुम्ही भाग्यशाली आहात. पहा स्वतःकडे, विचारा स्वतःला. तुमचा आजचा तोटा म्हणजे पैसा गेला आहे, काहींचे लग्न मोडले आहे किंवा तुम्ही जेलमध्ये कारण नसताना गेला आहात. पण तरीही तुम्ही भाग्यवानच आहात. शारीरिक संपत्ती तुमच्या सोबत आहे. प्रत्येकाला स्वतःचे आयुष्य जगावेच लागते. विचार करा, मेंदू बंद पडला तर? तुमचे लैंगिक स्नायू बंद पडले तर? तुमच्या आतील अवयवांनी बंद पुकारले तर? खूप भयंकर आहे हे. तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही महान आहात. जोपर्यंत हा भव्य दिव्य शारीरिक निरोगी महासागर सोबत आहे तोपर्यंत कधीच कोणत्याही संकटासमोर हात टेकू नका. असं कोणतंच अपयश नाही जे तुमच्या अस्तित्वाहून मोठे असेल. उठा, उठा, निराशेचे पंख उखडून काढा. परमेश्वराला वंदन करून नवा मार्ग निर्माण करा. या जगात खूप सौंदर्य भरलेलं आहे, त्याला पहा. नैसर्गिक गोष्टींवर विश्वास ठेवा, त्या चिरंतन चालतात. कोणताही प्रसंग आला तरी डगमगू नका. तुमच्यावर आलेली वेळ उद्या जाईल, पण विचार करून, स्वतःला त्रास देऊन, व्यसन करून काहीच साध्य होणार नाही. तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. नाहीतर त्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे ते पहा. कोणी धोका दिला, सोडून गेले तरी हसून आभार माना, ते लवकर घडले. जगाचा विचार करू नका. कोणी कोणाचे नसते, आपले जीवन फक्त आपले असते. असाच आपण समाजाचा विचार करतो. हा काय विचार करेल, तो काय म्हणेल, पण खरे तर ते नावे ठेवतील, निंदा करतील, पण तुम्ही पडलात तर उठवणार नाहीत. तेव्हा चला, उठा, चालायला सुरुवात करा. सुंदर आयुष्य कसे हवे यासाठी स्वतःच नवा मार्ग तयार करूया. आजकाल मुलांनाही समाजाचा एवढा भयंकर आजार झाला आहे की परीक्षा नापास झाले म्हणून आत्महत्या करतात. कोणी नोकरी मिळत नाही म्हणून, तर कोणी संकटे, कर्ज याला घाबरून. पण हा समाज कोणत्या थरावर चालतोय? हा इतरांच्या आयुष्यात तुम्हाला डोकावायचंच आहे का? तुम्ही लोकांना त्रास देता? कोणाच्या त्रासात आपण आधार द्यावा? ती परिस्थिती फार काळ नसते. सर्व बदल होणार आहे हे सांगावे. आज आपण दुःखिताला रडवाल, थकवाल, पण नियतीच्या नजरेतून तुम्ही निसटणार नाही. कोणीही स्वतःहून स्वतःला हरवत नसतो. आज तुम्हाला जे त्रास देतात ते दुबळे असतात. ते जर शूर असते तर तुमचे दुःख पाहून आंधळेपणाने त्याच दुःखाचा पाडा वाचला नसता. मित्रांनो, माझी विनंती आहे, आपण कधीच कोणत्याही परिस्थितीत जगाला, लोकांना कंटाळून कोणी काय म्हणेल किंवा इज्जत यासाठी स्वतःला शिक्षा करू नका. लाजावे त्यांनी जे दुसऱ्यांवर हसतात, चोरी करतात, बलात्कार करतात, अन्याय करतात, गुन्हा करतात, निंदा करतात. त्यांनी लाजावे. एक स्वप्न मोडले तर 1000 नवीन पाहू, हा विचार करा. तुम्हाला अपयश आले कारण तुम्ही काही करत होता ना. काहीच केले नाही तर यश अपयश कसे ठरतील? माझ्या प्रिय मित्रांनो, स्वतःवर प्रेम कराच, पण तुमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लोकांना जपा. या जगात लाखो भेटतील बोलण्यासाठी, पण तुम्ही आजारी पडला किंवा एखादा अवयव गेला
आजार झाला तर 3-4 घरातील लोक जवळ बसतील. त्यामुळे तुम्ही असाल तरी व नसाल तरी जे डोळे तुम्हाला प्रेम देतील त्याला कोणासाठी दुःख देऊ नका. तारुण्यात अनेक जण सोबत असतात, पण वृद्धावस्थेत तुम्हाला कळेल तुम्ही इतरांना खुश करण्यासाठी तुमच्या कुटुंबाला काय दिलं आहे. तेव्हा परत जगावं वाटेल, पण तेव्हा तारुण्यच नसेल. जोडीदाराचे हास्य जपा, त्याची स्वप्ने पहा, हातात हात घेऊन चाला. कोणतीही वेळ कधी कशी येईल सांगता येत नाही. आहे तोपर्यंत आनंदाने जगूया. येणारा प्रत्येक क्षण स्वतःसाठी जपूया.